नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आज शरीरपासून सुरुवात करावी म्हटलं. काय झालं तर काम एक कमी होतं मला, त्यामुळे निवांत वेळ होता. म्हटलं चला तर शरीर खेळायला लागले, पसारा काढायला तर काढू दे, नंतर ठेवता येतील सगळी. काम एक कमी आहे तर आपल्याला काय हरकत असणार ना. मग मी आज जाणार आहे बाहेर, जेवण बनवणार नाही, मला जेवण बनवायचा कंटाळा आलेला आहे. आणि म्हणून म्हटलं काय पसारा काढते ते काढू दे, आपण नंतर ठेवूया, असं झालं. तर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला सांगणारच आहे. श्रावण महिना आहे आणि कुठे जायचं हे देखील मी पुढे तुम्हाला हॉटेलला कुठल्या जाणार आहे ते देखील तुम्हाला सांगते. आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर निघालो आम्ही आवरून सगळेजण. वातावरण असं शांत आहे आणि बऱ्यापैकी शांत आहे. अंधार आहे, सगळ्या लाईट्स ते लागलेत. ते एक वेगळाच व्ह्यू असतो बघण्यासाठी की, आणि छान वाटतं. तर आम्ही चाललेलो आहोत हॉटेल पालवीला जाण्याचं कारण पण असं आहे की तिथं नॉनव्हेज नाहीत बनत, व्हेजच सगळं फूड बनवलं जातं. आणि श्रावण महिना आहे म्हणून आम्ही पालवीला चाललेलो आहोत. तर त्या हॉटेलचं नाव आहे पालवी. तर आम्ही पालवीला चाललो आहे. गेले आम्ही एकदा दोनदा, तर आणखीन एकदा चाललेलो आहोत. काय झालं, सारखं तेच खाऊन कंटाळा आलता. आणि हॉटेलला गेल्यानंतर तिथे वेगवेगळे फूड खायला मिळतात आणि श्रावण पण होता, त्यामुळे शाकाहारी हॉटेलमध्ये आम्ही गेलो. तर मस्तमध्ये पालवी हॉटेलला गेलेलो आहोत आम्ही. तर हा गार्डन एरिया आहे इकडच्या साईडचा, म्हणजे डाव्या बाजूला आहे तो. तर त्याने पार्किंगची पण सोय केलेली आहे. या गार्डनमध्ये जेवायला पण आहे सोय, आणि इकडे बड्डेचे सेलिब्रेशन करण्यासाठी पण सोय केलेली आहे त्यांनी. छान असा व्ह्यू आहे त्यांचा, म्हणजे असं छान आहे असं एकंदरीत हॉटेल. तर सोय पण त्यांची चांगली आहे. खरं पुढे बघूया काय काय होते. तर आपण आता जाऊया पहिल्यांदा. तर भाऊजी आणि आमच्या म्हणजे शरीरचे पप्पा हे दोघेजण गेलेले होते पुढे बघायला की काय व्यवस्था आहे, तर कसं काय ते गेलेले मी. काय झालं, इकडे पण सगळं खुलं आहे. भाऊजी पण वेटिंगला थांबावं लागणार असं म्हणाल ते. बघा मी तर बघतो. तर ठीक आहे म्हटलं, असू दे, आपण तोपर्यंत तुम्हाला दाखवूया हॉटेलमध्ये थोडं काहीतरी. तर असं भरपूर असं मोठं केले त्यांनी. इकडच्या बाजूला बसायचं, वेटिंगसाठी बसायला खुर्च्यामध्ये त्यांनी एक्स्ट्रामध्ये ठेवलेले आहेत. सगळीकडे असं जेवणाच्या 5-6 ठिकाण केलेले आहेत त्यांनी जेवणासाठी. तर सोय त्यांची चांगली आहे. सगळं मोबाईल कॉन्टॅक्ट होतं, त्यांनी इकडून मेसेज टाईप केला की इकडे करणार यांचं आहे का नाही. मग आम्ही इकडे पाठीमागे जाऊया म्हटलं, त्यांनी पाठीमागे लावून दिलं. खरं तिथे एरिया आहे का नाही, सगळा असा मोठाच हॉलसारखा टाईप होता आणि सगळे माणसंच होती, म्हणजे जेंट्सच होते जास्त. म्हणून आम्ही तिथे थांबलो नाही, कारण का लहान बाळ आणि आम्ही दोघी होतो, त्यामुळे इकडच्या बाजूला आलो आम्ही पुन्हा. तर पुन्हा आणि थोडा वेळ थांबावं लागणार म्हटले त्यांनी. मग तुम्हाला दाखवूया म्हटले, इथे पोपट त्यांनी होते. त्यांनी पोपटांसाठी त्यांनी खाऊ त्यांनी ठेवलेलं होतं. लहान मुलांसाठी खेळायला पण जागा होती. तर आम्ही सगळी बसलेलो होतो वेटिंगसाठी. तेवढ्यात मला माझी खूप मैत्रीण भेटली, माझी बेस्टी. आम्हाला कल्पनाच नव्हती ती मला भेटेल. तर छान वाटलं वृषाली भेटून, खूप दिवसांनी भेटलीस. आता निवांत भेटू कधीतरी आपण. आणि इकडे शर्यूचं चालू झालेलं आहे खेळायला. तर तिथील त्यांचं येऊपर्यंत हिनं मीठ ते सगळं तिथलं उचलायला चालू केलं ते एक वस्तू.
मग शर्यूलाच पहिल्यांदा आम्ही गुलाबजामुन मागवलं आणि शर्यूला पहिल्यांदा खाऊ घाल्या म्हटलं की शर्यूचा खाऊन झाला. मग तिथलं मला माहीत होतं ते पनीर चिली ऑर्डर केली मी आणि पनीर चिली पण छान आहे, मस्त आहे इथली पनीर चिली. मस्त म्हणजे पनीर चिली आम्ही आणि मसाले पापड पहिल्यांदा घेतला, छान लागला. आणि थोड्या वेळात जेवण पण आलं. जेवणामध्ये आम्ही अंगारा पनीर आणि पालवी स्पेशल घेतलेलं होतं आणि रोटी आणि नान घेतलेले होते. तर एवढं आम्हाला बास झालं तेवढं खरं तर. आणि थोडा भात घेतला टेस्टसाठी पालवी स्पेशल. मग जेवण झालं आमचं बऱ्यापैकी. तर भरपूर पेट भरून जेवलो आणि फिंगर बॉईल पण होते. तर थोडे फोटो काढले आम्ही सगळं आवरल्यानंतर आणि चला म्हटलं आता जाऊया घरी. तर कसं वाटलं तुम्हाला हॉटेल? आणि जेवण तर खूपच छान आहे. तुम्ही गेला नसला तर जाऊन या. गेला असला तर मला कमेंटमध्ये सांगा की जेवण कसं होतं. आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जाता जाता सबस्क्राईब पण करा. थँक्यू.